पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी, धडा 9वा. कवयामि, वयामि, यामी. याच्यावरून आपल्याला कळेल की हा धडा कविता करणाऱ्याबद्दल आहे. कवयामी म्हणजे मी कविता करतो. वयामी म्हणजे मी विणतो. यामी म्हणजे मी जातो. कविता करतो, विणतो, जातो असे मराठीमध्ये अर्थ आहेत. पण संस्कृतमध्ये ही कवितेचा एक तुकडा आहे. कवयामी, वयामी, यामी. यमक त्याच्यामध्येच आहे गमक. बघा, प्रथमम दृश्यम. आता हे भोजराजा त्याच्या राज्यातील एक दृश्य आहे. ज्या भोजराजाच्या राज्यामध्ये एक लक्ष्मीधर नावाचा कवी येतो आणि तो म्हणतो की मला तुमच्या राज्यामध्ये राहायचं आहे. आणि मग राजा म्हणतो की या गावामध्ये आता राहायला तर जागा नाही, पण ज्याला कविता येत नसेल त्याला आपण बाहेर काढू आणि त्याच्या जागी तुम्ही राहा, असं तो राजा म्हणतो. मग पुढे काय होतं तो सगळा दृष्टांत आपण याच्यामध्ये पाहूया. प्रथमम दृश्यम, पहिलं दृश्य, फर्स्ट सीन. धारानगर्यां भोजराजस्य राजसभा. धारा नगरी, या नगरीमध्ये काय भोजराजाची राजसभा होती. धारा नगरी हे नाव आहे. सर्वे अमात्याः, सगळे मंत्री, कर्मचारिणः, सगळे कामगार, च म्हणजे आणि, यथास्थानम आसनानी अध्यास्ते. यथास्थानम म्हणजे ज्यांनी जिथे बसायला पाहिजे, राजांनी राजाच्या ठिकाणी, मंत्रिणी मंत्रीच्या ठिकाणी, याला म्हणतात यथास्थानम. आसनानी अध्यस्ते म्हणजे आसनावरती बसलेले आहेत. प्रविश्य म्हणजे एक जण त्या ठिकाणाहून येतो. कोण आहे तो? द्वारपाल म्हणजे गेटकीपर. जयतु देवः, राजाला तो काय म्हणतो? तुमचा जय जयकार असो. द्रविड देशीय म्हणजे साऊथ मधील. लक्ष्मीधर नामना, लक्ष्मीधर नावाने, कश्चित विद्वान, कोणी एक विद्वान, देवस्य दर्शनार्थम म्हणजे तुमच्या दर्शनासाठी, द्वारदेशम अध्यास्ते किंवा देवाच्या दर्शनासाठी, तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी तो काय आलेला आहे. भोजराजा म्हणतात सादरम प्रवेशय. सादरम आदराने, प्रवेशय त्यांना आत घेऊन ये. द्वारपाल म्हणतो यथा आदिशती देवः, जशी देवाची आज्ञा, आदिशती आज्ञा, निष्क्रांत आणि तो निघून जातो. लक्ष्मीधर बघा, द्वारपालेन सह प्रविश्य, द्वारपालासोबत आत येऊन लक्ष्मीधर काय म्हणतात बघा, राजन अभिवादये भवंतम. भवंतम अभिवादये, राजा तुला नमस्कार. दिनकर दीप्ती इव भवत कीर्ती दिक्षु प्रसारंभ आपनोतु. दिनकर दीप्ती इव, दिनकर म्हणजे सूर्य, दीप्ती म्हणजे प्रकाश. सूर्याच्या प्रकाशा इव म्हणजे प्रमाणे, भवत कीर्ती तुझी कीर्ती, तुझं नाव, दिक्षु प्रसारम आपनोतु. दिक्षु म्हणजे सगळ्या दिशांमध्ये, प्रसार पाव म्हणजे सगळ्या दिशांमध्ये ती पसरो, तुझी कीर्ती. वर्धताम विभवा सौख्याणी च. वर्धनताम म्हणजे वाढो. काय? विभवाहा सौख्याणी च, विभवाहा धन संपत्ती, धन, आणि सौख्याणी म्हणजे सुख, काय होत? वाढोत. लसंतु, विभवाहा म्हणजे वैभव, तुमचं वैभव वाढ. लसंतु संपदः, लसंतु म्हणजे वाढो, भरभराट हो. कशामध्ये? संपदः, संपद म्हणजे संपत्ती. विलयम व्रजंतु च विपदः, विपदः संकट, विलयम व्रजंतु च म्हणजे आणि, संपत्ती वाढो, आणि विपदः संकट काय हो? विलयम व्रजंतु म्हणजे नष्ट होत. प्रतिष्ठाम लभताम विद्वद्गणः,
विद्वद्गण जे हुशार लोक आहेत राज्यातील, प्रतिष्ठाम लभताम त्यांना काय प्राप्त हो? प्रतिष्ठा प्राप्त हो. सततम एधताम विद्यासु कलासु च भवदनुराग. बघा, भवत अनुराग म्हणजे तुमची इच्छा. सततम एधताम नेहमी वाढत जाऊ. कशामध्ये? विद्यासु म्हणजे ज्ञानामध्ये, कलासु म्हणजे कलेमध्ये. काय हो? तुमची इच्छा सतत वाढत जाऊ. श्रूयताम आणि म्हणतात ऐका. क्षमादाता गुणग्राही स्वामी पुण्येन लभ्यते. अनुकूल शुचिर्दक्ष कवीही विद्वान सुदुर्लभ. आता जगामध्ये दुर्लभ काय ते सांगतात. बोलतात क्षमा म्हणजे माफ करणारा, दाता देणारा, गुणग्राही म्हणजे गुणांचं ग्रहण करणारा, गुण घेणारा, स्वामी राजा, पुण्येन लभते खूप पुण्य केल्यानंतर चांगला राजा मिळतो. आणि सांगतात अनुकूल म्हणजे चांगला, शुची म्हणजे शुद्ध, दक्ष म्हणजे अ, एकदम अलर्ट असणारा, दक्ष असणारा, कवीही विद्वान सुदुर्लभ. कवी आणि विद्वान काय आहे? दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे राजा सुद्धा पुण्याने मिळतो, त्याप्रमाणे अनुकूल म्हणजे चांगली स्तुती करणारा, आपल्याशी अनुकूल असणारा, शुद्ध आणि दक्ष असणारा कवी किंवा विद्वान काय आपल्याला सुदुर्लभ आहे म्हणजे दुर्लभ आहे. अनुगृहीतोस्मी मी खूप खुश आहे. अनुगृहीत खूप खुश आहे, धन्य आहे, अस्मी आहे. कुतः समागमनम अत्र भवताम. कुतः कुठून, समागमनम आलास, अत्र इथे, भवताम तुझं, या ठिकाणी कुठून येणं झालं असा त्याचा अर्थ. राजन. लक्ष्मीधर आता उत्तर देतात. राजन, यत्र जलपूर्णम सरः भवति तत्र पक्षिणः स्वयं समायान्ति. काय उत्तर दिलंय बघा. जलपूर्णम सरः भवति, यत्र म्हणजे जेथे पाण्याने भरलेला तलाव असतो तेथे पक्षी काय स्वयं समायांती स्वतः येतात. तसं तू इथे आहेस म्हणून मी स्वतः आलो असं त्याला सांगायचे. अहमपि भवतां विद्यानुरागम दानशीलतां च समाकर्ण्य समागतोस्मी. म्हणजे मी इथे का आलो सांगतात. अहमपि मी सुद्धा, भवताम तुमची किंवा तुमचं, विद्यानुराग ज्ञानाविषयीचं प्रेम, दानशीलता दान देण्याची जर तुमचा स्वभाव आहे, समाकर्ण्य ऐकून, समागतोस्मी इथे आलेलो आहे. भवत राज्ये निवसतुम इच्छामी. भवत राज्ये तुमच्या राज्यामध्ये, निवस्तुम इच्छामी म्हणजे राहण्याची माझी इच्छा आहे. भवत राज्ये तुमच्या राज्यामध्ये. असं बोलल्यानंतर भोजराजा एकदम खुश होतो. मम एतत् सौभाग्य, माझं हे सौभाग्य आहे. यत की भवादृशाः विद्वांसः तुझ्यासारखे विद्वान मम पंडित परिषदम विभूषयेयुः. माझी पंडित परिषद, माझी पंडितांची सभा, विभूषयेयुः म्हणजे ती अजून सुंदर कराल. माझं भाग्य आहे तुमच्यासारखे पंडित माझी ही जी सभा ही काय अजून विभूषित करणार आहेत, सजवणार आहेत. मंत्रिणम प्रती म्हणजे राजा आता मंत्रींकडे बघून, मंत्रीवर, नगरपालम समाहूय. आता राजा मंत्र्यांना काय बोलतो? नगरपालम समाहूय म्हणजे नगराचा जो पालन करणार आहे त्याला बोलव. आदिश्यताम आणि त्याला आदेश द्या. यत ही सह लक्ष्मीधर विदुषे निवास व्यवस्थाम कारयतु. काय आदेश द्या नगरपालाला? की तो लक्ष्मीधर विदुषे, लक्ष्मीधर नावाच्या विद्वानाची निवास व्यवस्था कारयतु राहण्याची सोय, निवास व्यवस्था कारयतु करावी. नगरे कृतनिवासम अपठितम जनम निस्सार्य
तद्गृहे एषः पंडितवरः वासयितव्यः. आता बघा सांगतात काय राजा आदेश देतो. नगरामध्ये कृतनिवासम निवास केलेल्या अपठितम जनम ज्याने जो शिकलेला नाहीये अशा अपठितम जनम निस्सार्य त्याला बाहेर काढावं. तद्गृहे त्याच्या घरामध्ये एषः पंडितवरः वासितव्यः त्याच्या घरामध्ये काय या पंडित माणसाला या पंडित माणसाने वासयितव्यः राहावं. म्हणजे जो शिकलेला नाहीये नगरामध्ये त्याला काढून टाकावं आणि त्याच्या घरामध्ये कोणाला ठेवावं याला ठेवावं. मंत्री म्हणतो यथा आज्ञापयती देव जशी यथा जशी देवा आज्ञापयती तुमची आज्ञा निष्क्रम्य पुनः नगरपालेन सह प्रविश्य. निष्क्रम्य तिथून ते बाहेर जातात मंत्री पुन्हा नगरपालेन सह प्रविश्य आणि नगरपालासोबत काय पुन्हा आतमध्ये येतात. नगरपाल बघा काय म्हणतो महाराज महाराज मंत्रीवरस्य आदेशेन अहम समस्ते नगरे भ्रांत्वा. म्हणजे मंत्रीच्या आदेशावरून मी समस्त नगरे भ्रांत्वा सगळ्या नगरात फिरलो. कमपि निरक्षरम मूर्खम वा जनम न अपश्यम. आणि तो काय म्हणतो कमपि कोणीही निरक्षर न शिकलेला मूर्ख मूर्ख माणूस पाहिला नाही न अपश्यम. कुत्र वासयितव्य पंडितवर्य. या पंडिताला आता कुठे ठेवायचं कारण की मी सगळीकडे फिरलो आणि निरक्षर माणूस मला कोणच भेटलेला नाही. राजा म्हणतो क्षणम विचार्य. राजा विचारतो काय भो नगरपाल. अरे नगराचं पालन करणाऱ्या त्वम भूयः नगरम याही. तू पुन्हा नगरास जा. यह नागरिकः काव्यम कर्तुम न जानाति सह निष्कास्यता. आता बोलतात यह नागरिकः जो नागरिक काव्यम कर्तुम न जानाति काव्य करू शकत नाही सह निष्कास्यताम त्याला काय करा बाहेर काढा आणि त्याच्या जागी या पंडिताला ठेवा. द्वितीयम दृश्यम. दुसरं दृश्य आता आपल्याला सांगतात. नगरपाल तंतुवायम प्रति. म्हणजे तंतुवायम म्हणजे टेलर. त्या टेलर माणसाकडे जातात. तंतुवाय टेलरच ना टेलर. हो तंतुवाय एक मिनिट. हा टेलर म्हणजे ते विणकाम करणारा. तंतुवाय म्हणजे विणकाम करणारा. विणकाम करणारे असतात ते टेलर नाही. तंतुवायम प्रति हो किम एतत् करोषि. अरे एतत् किम करोषि हे तू काय करतोयस. आता महाशय तंतुवाय काय म्हणतो विणकाम करणारा. महाशय अहम त्रटितान तंतून संयोजयामी. त्रटितान तंतून तुटलेले जे धागे आहेत त्यांना संयोजयामी जोडतो. नगरपाल म्हणतात किम पठितः असि. किम काय पठितः असि काय शिकलेला आहेस. आता तंतुवाय काय म्हणतो काय शिकलेला आहेस तर तंतुवाय म्हणतो आम हो मया गुरुकुले शिक्षा गृहीता. काय होतंय मया माझ्याकडून गुरुकुलामध्ये शिक्षा गृहीता म्हणजे शिक्षण घेतलं गेलेलं आहे. नगरपाल त्याला म्हणतो किम काव्य रचना जानासी. किम म्हणजे काय काव्य रचना कर जाणतोस. म्हणजे कसं काय काव्य 4 ओळी लिहायचं तू जाणतोस. तंतुवाय काय म्हणतो बघा पश्यतु पहा एव भवान. पश्यतु पश्यतु एव भवान तुम्हीच पहा. तंतु संयोजने व्यग्रह अहम कथम काव्यम कुर्याम. तंतु संयोजने व्यग्रह अयम. हे जे धागे आहेत ते एकमेकांमध्ये विणण्यामध्येच मी काय व्यस्त असतो. कथम काव्यम कुर्याम मी कसं बरं काव्य करेल. तुम्ही मला विचारताय काव्य रचना तुम्ही करता का. तुम्हीच पहा भवान एव पश्यतो तुम्हीच पहा दिवसभर मी व्यस्त असतो विणण्यामध्ये.
नगरपाल तरी त्वया मया सह राज्यसभां गंतव्यम, तर तू माझ्यासोबत राजाच्या सभेत गेलं पाहिजे. तुझ्याकडून माझ्यासोबत राजसभेस गेलं पाहिजे. तंतुवाय म्हणतो प्रसीद तू भवान, प्रसीद तू भवान म्हणजे तू खुश हो. भवान तत्र गत्वा किम करिष्यामि, तिथे जाऊन मी काय करणार. तत्र गत्वा तिथे जाऊन किम करिष्यामि मी काय करेन. दयस्व मयी दयस्व, दया कर माझ्यावर, दया कर. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. प्रसन्न हो, तिथे जाऊन मी काय करू, माझ्यावर दया कर. तत्र गमनेन मम कार्यहानी भविष्यती, आणि इथे मला खूप काम आहे. तत्र गमनेन तिथे गेल्यामुळे माझी कार्यहानी भविष्यती, कामाची हानी होईल, म्हणून मला नेऊ नकोस. नगरपाल म्हणतो न अहम जाने, मला माहित नाही. त्वया गंतव्यमेव, तुझ्याकडून गेलंच पाहिजे, आलंच पाहिजे. एषः राजदेशः, हा राजाचा आदेश आहे. विसृज्य कार्यम, काम टाकून दे. झटिती आगच्छ मया साकम, लगेच मया साकम माझ्यासोबत ये, चल. राजादेश इति, राजाचा आदेश आहे असा. गंतव्यमेव नास्ति उपाय, गंतव्यम गेलंच पाहिजे. उपाय न अस्ति, उपायच नाही. नगरपालक चलामी, चलामी. नगरपालक चल, चालतो मी. तृतीय दृश्यम बघा. राजसभा सर्वे यथापूर्वम उपदिष्टा, राजसभेमध्ये सगळेजण यथापूर्वम जसे पहिला बसलेले होते आपल्या ठरलेल्या जागेवरती तसे काय बसलेले होते. प्रविश्य, नगरपाल आला. महाराज आणि तोयम कुविंद, आणि तोयम अयम आणितः, बघा हा आणला कुविंद. कुविंद म्हणजे जो विणकाम करणार आहे, विणेकरी, विणकाम करणारा आणला. अयम काव्यम कर्तुम न जानाति, अयम हा काव्यम कविता कर्तुम न जानाति, त्याला माहित नाही काव्य कसं बनवायचं. भोजराज कुविंदम प्रती, म्हणजे त्या विणकाम करणाऱ्या प्रती काय बोलतो, भो हो, अरे त्वम काव्यम कर्तुम न जानीषे, तू काव्य करण्यासाठी जाणत नाहीस का, म्हणजे काव्य करायला तुला माहिती नाही का. अतः म्हणून राजकोषात धनम गृहीत्वा क्वचित अन्यत्र प्रस्थानम कुरु, तुला कविता करायचं माहित नाही म्हणून, अतः म्हणून राजकोषात म्हणजे राजाच्या तिजोरीतून, धनम गृहीत्वा पैसे घेऊन, क्वचित अन्यत्र प्रस्थान कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी, अन्यत्र दुसऱ्या ठिकाणी प्रस्थानम कुरु, प्रस्थान कर. तव गृहे एषः पंडितवरः सकुटुंबम स्थास्यति, तव गृहे तुझ्या घरी एषः पंडितवरः हा पंडित सकुटुंब स्थास्यति त्याच्या कुटुंबाबरोबर काय तो राहणार आहे. बघा राजन राजा, राजनियम तू मया पालनीय एव, राजाचा नियम तू तर माझ्याकडून पाळल्या गेलाच पाहिजे, पाहिजे. तथापि तरी सुद्धा श्रूयताम मम एकम निवेदनम, श्रूयताम ऐक, मम एकम निवेदनम माझी एक प्रार्थना तू ऐक. त्वरितम ब्रूहि, त्वरितम लगेच, ब्रूहि सांग. बघा तंतुवाय म्हणतो महाराज, महाराज तंतु वयनम वयनम मम व्यवसाय, म्हणजे विणकाम करणं मम व्यवसाय माझा व्यवसाय आहे. अहम रात्रिंद्वम, रात्रिंदिवम, अहम रात्रिंदिवम म्हणजे दिवस रात्र, परिश्रम्य परिश्रम करून, अनेन व्यवसायेन या व्यवसायाने, जीविकाम अर्जयामी, जीविकाम म्हणजे जीवन, अर्जयामी जपतो. काव्यरचना, काव्यरचनायाम महाकवितुल्य मम अभ्यास नास्ति,
काव्यरचनाया म्हणजे चार ओळी लिहिण्यामध्ये महाकवी तुल्य मोठ्या कवीसारखा मम अभ्यास नास्ति माझा अभ्यास नाही. तथापि तरी सुद्धा किंचित निवेदयामी तरी सुद्धा मी काहीतरी तुझ्या पुढे बोलतो. श्रोतुम अर्हन्ति भवन्तः ऐकण्यासाठी तुम्ही योग्य आहात. बघा आता, काव्यम करोमी नाही चारुतरम करोमी. आता हे चार ओळी तो सहज बोलतो. कोण? विणकाम करणारा. काव्यम करोमी काव्य मी करतो. चारुतरम नाही करोमी पण एकदम चांगलं मी नाही करू शकत. यदि यत्नात करोमी जर प्रयत्न केले तर चारुतरम करोमी जर मी प्रयत्न केले तर चांगलं सुद्धा करेल. बघा वाचताना पण कसं वाटतं. काव्यम करोमी नाही चारुतरम करोमी यत्नात करोमी यदि चारुतरम करोमी. किती गोड कवितासारखं वाटतंय. आणि बघा काय म्हणतो. भूपाल मौली मणिमंडित. भूपाल म्हणजे राजा. मौली म्हणजे त्याचं मुकुट. आणि मणी म्हणजे राजाच्या मुकुटावर असणारे मणी. ते मणी कुठे आहेत? मंडित पाद पीठ. ते काय? हे जे व्यासपीठ आहे किंवा राजा ज्याच्यावर बसलेला आहे अशा प्रकारचं म्हणजे राजाच्या मुकुटावर असणाऱ्या मने मण्यांनी सुशोभित झालेलं जे हे राजाचं पीठ आहे ते. अशा प्रकारे त्यांनी काहीतरी कविता केली. हे साहसांक म्हणजे हे धाडसी राजा. कवयामी वयामी यामी म्हणजे मी कविता करतो, विणकाम करतो, मी जातो. अशा प्रकारे त्यांनी एक कविता फक्त केली. आणि हे ऐकल्याबरोबर एकदा भूपाल मौली मंडित पादपीठ त्याचा आपण अर्थ पाहूया. हा ओ किंग हू रेस्ट हा पादपीठ म्हणजे ज्या ठिकाणी पाय ठेवतो म्हणजे राजा ज्या ठिकाणी पाय ठेवतो ते पाय ठेवण्याचं पीठ कसं आहे? मणिमंडित आहे. मण्यांनी मंडित सुशोभित झालेलं आहे. ते मणी कसे आहेत? भूपाल मौली. जसं एखाद्या राजाच्या मुकुटावर मणी असतात तसेच मणी पाय ठेवण्याच्या ठिकाणी सुद्धा आहेत. म्हणजे किती छान स्तुती केली राजाची. साधू गोविंद अरे साधू विणकाम करणाऱ्या साधू खूप छान खूप छान. कीदृशी लालित्यपूर्णा पदयोजना कवयामी वयामी यामी धन्योसी त्वं. कीदृशी कशा प्रकारची लालित्यपूर्ण अतिशय सुंदर पदयोजना शब्दांची ठेवण. कवयामी वयामी यामी म्हणजे ही पदांची ठेवण आहे. धन्य असि त्वं त्वं धन्य असि तू धन्य आहेस. अहमपि मी सुद्धा आत्मानं धन्य म्हणणे मी सुद्धा स्वतःला काय समजतो? धन्य मानतो. यस्य राज्ये ज्याच्या राज्यामध्ये तंतुवायाः विणकाम करणारे, कुंभकाराः कुंभार, अयस्काराः लोहार, शिल्पिनः शिल्पकार, श्रमिकाः कष्ट करणारे अपि सुद्धा ललितां काव्यरचनां कुर्वन्ति गोड सुंदर काव्यरचना करतात. आता बघा तंतुवायम प्रति म्हणजे तंतुवाय त्या विणकाम करणारा तो बोलतो. भो कविवर गृहाण पुष्कलम स्वर्णमयम पारितोषिकम. गृहाण स्वीकार कर. काय? पुष्कलम स्वर्णमयम म्हणजे खूप सोन्याने जडित असणार काय पारितोषिक स्वीकार कर. निजम आवासम च प्रयाही. निजम आवासम स्वतःच्या घरी जा. मंत्रिणम प्रति आता मंत्र्यांना राजा काय म्हणतो बघा. पंडित लक्ष्मीधर पंडित लक्ष्मीधर मम राजभवने वासयितव्य. पंडितला लक्ष्मीधरांनी कुठं राहावं? माझ्या राजभवनात राहावं. का? यावत अपरा व्यवस्था न भवती. यावत कारण की याच्यापेक्षा वेगळी अपरा व्यवस्था न भवती. राजा तंतुवायाय मुद्रा अर्पयती. राजा त्या विणकाम करणाऱ्याला काय सोन्याच्या मुद्रा देतात. तंतुवाय पारितोषिकं प्राप्य प्रसन्नवदनः राजानम अभिवाद्य गृहं प्रयाति. तंतुवाय
विणकाम करणारा. पारितोषिकम प्राप्य म्हणजे ते बक्षीस घेऊन, प्रसन्न वदन हसऱ्या चेहऱ्याने, राजानम अभिवाद्य राजाला नमस्कार करून, गृहम प्रयाती घरी जातो. अशा प्रकारे सुंदर हा धडा आहे. पटापट प्रश्न उत्तर पाहूया आणि मग लगेच जाऊ शकतो. बघा, पहिला एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. भोजराजाय भोजराज कस्य राज्यस्य नरेशः आसीत्. भो भोजराजा हा कोणत्या राजाचा राजा होता. बघा, धरानगरी काय त्याचं नाव होतं नगरीचं. भोजराजा हा धरानगरीचा राजा होता. एक मिनिट हा. हम्म, हम्म. त्याच्या देशाचं नाव नाही दिलंय, पण धरानगरीमध्ये त्याचे राजस्य म्हणजे कस्य राज्यस्य, धरा राज्यस्य आपण म्हणूया एकपदेन. धरा राज्यस्य, धरा राज्यस्य. पुढे, कह विद्वान राजदर्शनार्थम कोण आलेला होता त्या ठिकाणी राजाचं दर्शन घेण्यासाठी. तर लक्ष्मीधर. लक्ष्मीधरेण कस्मै आशीर्वाद दीयते. कोणाला आशीर्वाद दिले. तर भोजराजाय. तो काय म्हणाला, तुझं राज्य भरभराटीला हो. भोजराजाय त्याला आदेश दिले. यत्र जलपूर्ण सरभवति तत्र के आगच्छन्ति. तत्र ज्या ठिकाणी पाण्याने भरलेलं सरोवर असतं त्या ठिकाणी कोण येतं. पक्षिणः आगच्छन्ति. लक्ष्मीधरः किं समाकर्ण्य धरानगरीम आगच्छति. लक्ष्मी राजाने काय ऐकून तो त्या नगरीमध्ये आला होता. तर त्याने सांगितलं की विद्यारागम दानशीलता म्हणजे राजाची विद्यानुरागम आणि काय दानशीलता, दानशीलताम च म्हणजे ह्या दोन गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि तो राजाकडे आला होता. निवास व्यवस्थायै मंत्री कम आदिशत. निवास व्यवस्था करण्यासाठी मंत्रीने कोणाला सांगितलं. नगरपालाला. नगरपालम आदिशत. भोजराजेन स्वराज्याय कस्य निस्सारणादेश कृतः. भोजराजेन स्वराज्यात कस्य निस्सारणादेश कृतः म्हणजे भोजराजाने स्वतःच्या राज्यातून कोणाला बाहेर काढण्याचा आदेश दिला. तर जो कविता करू शकत नाही. मग त्याच्यासाठी एका शब्दात काय सांगितलेलं आहे. बघा, अ हा, जो काव्य करू शकत नाही. मग आपण एका वाक्यात कसं लिहिणार. भोजराजेन भोजराजाने स्वराज्यातून कस्य निस्सारणा देश कृतः. कोणाची निस्सारणा त्यांनी केली. एका वाक्यात अं, मूर्खस्य आपण म्हणूयात हा. एक मिनिट. हा, अपठितम जनम. मग कसं येणार. अपठितस्य, अपठितस्य, अपठितस्य. भोजराजेन स्वराज्यात अपठितस्य निस्सारणा देश कृत. जो शिकलेला नाहीये त्याची त्याने काय सारणा केलेली म्हणजे त्याला काढून टाकायचं ठरवलेलं आहे. एका वाक्यात आपण नंतर बघूया. प्रश्न निर्माण करूया. आधी प्रश्न निर्माण द्वारपालेन तृतीय विभक्ती असल्यामुळे येन. पक्षिणः प्रथमा विभक्ती असल्यामुळे बहुवचन पक्षी पक्षिणव पक्षिणः म्हणून कह कौ के हा प्रश्न येणार आहे. त्रुटितान तान. गुरुकुले कुत्र किंवा कस्मिन दोन्ही उत्तर चालतील. कारण की गुरुकुले सप्तमी विभक्ती आहे म्हणून कस्मिन.
त्रुटितान ठीक आहे. हो, अहम त्रुटितान. हो, इथं कान नाही येणार या ठिकाणी, वेगळं काहीतरी येणार आहे. कारण की त्रुटितान म्हणजे तुटलेले. मग कीदृशान कसे, असं उत्तर येणार. त्रुटितान कीदृशान. कीदृशान, कारण की त्रुटितान हे काय आहे, विशेषण आहे. तंतुवायाय तस्मै, अशा प्रकारे चतुर्थी विभक्ती रामाय, म्हणून क ची चतुर्थी विभक्ती तस्मै. विभक्ती पाठ असेल, अगदी फास्ट तुम्ही सोडू शकाल हे. हा बघा आता, क्रियापदम किम आपनोतू हे काय आहे, या ठिकाणी क्रियापद आहे वाक्यामध्ये. क्रियापद याच्यामध्ये कर्तृपदम काय आहे, प्रथम विभक्तीमध्ये जे आहे ते क्रियाकर्ता आहे. आणि विशेषण पदस्य विशेष्य. हा, कुविंद हे काय आहे, विशेष आहे. आणि म्हणजे आणला. विशेषण पदम याच्यामध्ये विशेषण काय आहे, अपरा व्यवस्था. अपरा आहे का, दुसरी व्यवस्था. दुसरी हे काय आहे, विशेषण पदम आहे. सह इति, हा सह साठी काय, साकम. हा काय, पर्याय पदम, समानार्थी शब्द आहे. बर, आयाती याच्यासाठी काय, प्रयाती. हा विलोम पदम म्हणजे विरुद्ध आरती आहे. आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, कथा क्रमानुसार लावायची आहे. ते पण आपण शेवटी बघूया, आधी सोपं सोपं सोडून घेऊया. बघा, अमात्य. अमात्य म्हणजे मंत्री. तंतुवाय म्हणजे कुविंद. विद्वान म्हणजे पंडित. झटिती म्हणजे लगेच, त्वरितम. बघा, गत्वा. आता विपरीत अर्थ आपल्याला, विपरीत अर्थान शब्दान पाठात चित्वा लिखत. तर शब्द धड्यातून आपल्याला लिहायचे आहे, थोडस अवघड आहे. गत्वा, अं, विपरीतार्थान. ओके, म्हणजे विरुद्ध अर्थी लिहायचे. चालेल, सोपं आहे. गत्वा, आगत्य. गत्वा जाऊन, प्रविश्य म्हणजे आतमध्ये येऊन. मूर्ख म्हणजे विरुद्ध त्याचं काय, पंडित. निरक्षर, निरक्षर म्हणजे ज्याला एक अक्षरही कळत नाही, असा निरक्षर. म्हणजे त्यासाठी दुसरा शब्द काय आहे, विद्वान, म्हणजे ज्याला खूप काही येतं. निष्क्रम्य म्हणजे प्रविश्य. निष्क्रम्य म्हणजे जाऊन. संपद म्हणजे संपत्ती, म्हणजे धनवान. आणि धनवानच्या विरुद्ध काय आहे, ज्याच्याकडे पैसे नाहीत असा, अं, एक मिनिट, थोडस हे 3 मिनिटं करूया आपण प्रयत्न. हम्म त्या ठिकाणी गत्वाच्या ऐवजी, गत्वा म्हणजे जाणे, आणि प्रयाही. याही, प्रयाही म्हणजे येणे. संपद म्हणजे संपत्ती. हा त्याच्याऐवजी विपद म्हणजे संकट. संपद विपद धड्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, बघा पुढे. अं, कोण कोणास म्हणाल. बघा, मम सौभाग्यम. मम सौभाग्यम, हे तुझ्यासारखे पंडित माझ्या देशात आले. भोज राजेण, कोणाला म्हटलं, लक्ष्मीधरम. लक्ष्मीधरम म्हटलं. अभिवादने भवंतम, हे कोण म्हटलं, लक्ष्मीधरेण, म्हणजे तुझ्या
तुझी कीर्ती सगळीकडे पसरो, हे कोण म्हणतं? लक्ष्मीधर, म्हणून त्याची तृतीय विभक्ती लक्ष्मी धरेण. कोणाला म्हटलं? भोजराजम. भोजराजम. पुढे राजन यत्र जलपूर्ण, हे कोण म्हणते? लक्ष्मीधरेण. फक्त लक्ष्मीधरेण लिहितो मी. लक्ष्मीधरेण. मी फक्त धरेण लिहितो. धरेण कारण की वेळ नाही. लक्ष्मीधरेण राजम. धरेण राजम. बर. समस्त नगरे भ्रांत्वा कमपि निरक्षरम मूर्खम वा न पश्यम, हे कोण म्हणते? नगरपालः. नगरपालेन राजम. तो राजाला म्हणतो. त्वं भूय नगरम याही, हे कोण म्हणतं? राजेन म्हणजे भोजराजेन नगरपालम, तू पुन्हा राज्यात जा आणि शोधून आण. महाशय अहम त्रुटितान तंतून योजयामी, हे कोण म्हणते? तंतुवाय म्हणजे विणकाम करणारा. तंतुवायेन नगरपालम. नगरपालम त्याला तो म्हणतो. हा, मया गुरुकुले, हे सुद्धा काय वरचच. तंतुवायेन नगरपालम लिहित नाही. राजा भोज आत्मा, राजा भोज आत्मानं धन्य मन्यते. राजा भोज, हे कोण म्हणते? राजा राजेन कोणाला म्हटलेला आहे? तो त्या तंतुवायाला म्हटलं की मी स्वतःला धन्य मानतो की तुझ्यासारखे लोक सुद्धा आमच्या राज्यामध्ये कविता करतात. दयस्व, हे कोण म्हणते? तंतुवाय. माझी दया कर माझ्यावर. दया कर, मला नको घेऊन जाऊ. तंतुवायेन नगरपालम. तंतुवाय कोणाला म्हणतो? नगराचं पालन करणार आहे. नगरपालम समाहूय आदिशताम, हे कोण म्हणते? राजा. म्हणून राजेन लिहिताना तुम्ही कसं लिहायचंय? भोजराजेन. कोणाला म्हणतोय हे? मंत्रिणम. म्हणजे भोजराजा. भोजराजा कोणाला म्हणतोय? मंत्रिणम. मंत्रिणम त्या किंवा मंत्रिण. आय थिंक भोजराजा कोणाला म्हणतोय? मंत्रिणम. स्त्री छोटी आहे. मंत्रिणम. अशा प्रकारे कोण कोणास म्हणाल. बघा, शेवटी काय राहिले? आता वेळ संपलेला आहे. आता फक्त आपण ही पटापट कथा क्रमाने लावूया. एक वाक्याने जाऊ द्या, तर तुम्ही लिहा. बघा, सगळ्यात पहिलं काय होतं? हम्म, हम्म. बघा, सगळ्यात पहिला अरे बाप, संपला वेळ. ठीक आहे, लिहू शकताय तुम्ही, प्रयत्न करा. लक्ष्मीधर त्या भोजराजाच्या याच्यामध्ये जातो. नाही, एवढं घाईत नाही होत. ठीक आहे, जेवढं आपण बघू शकलो तेवढं आपण बघण्याचा प्रयत्न केलाय. फक्त याच्यामध्ये कथा आणि एक वाक्यामध्ये राहिलेला आहे. कथा तुम्ही धडा बघून लिहू शकता. एक वाक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पण या ठिकाणी थांबूया. शांती शांती शांती.